नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाट्या चॅनलमध्ये। आज आपण अशा एका सणाबद्दल बोलणार आहोत ज्याचं महत्त्व केवळ धार्मिक नसून वैज्ञानिक आणि भौगोलिकदृष्ट्या देखील आहे। तो म्हणजे मकर संक्रांती। तिळगुळ खाऊन गोड बोलण्याची ही परंपरा आपल्याला स्नेह आणि एकतेचा संदेश देते। पण या सणामागं दडलेलं उत्तरायण आणि दक्षिणायनचं रहस्य तुम्हाला माहीत आहे का? पृथ्वी 365 दिवसात सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते, पण तुम्हाला माहीत आहे का की पृथ्वीचा अक्ष सरळ नसून 23.5 अंशाने कललेला आहे। याच कललेल्या स्थितीमुळे आणि सूर्याभोवतीच्या फेरीमुळे ऋतू बदलतात। सूर्य प्रत्यक्षात स्थिर असतो, परंतु पृथ्वीच्या कक्षेतील स्थितीमुळे आपल्याला तो उत्तर किंवा दक्षिण दिशेने सरकताना दिसतो। या बदलाचे निरीक्षण आपण सहजपणे करू शकतो। तुम्ही जर क्षितिजावर उदय पावणारे किंवा मावळणारे सूर्यबिंब पाहिले तर काही दिवसांच्या निरीक्षणाने असे लक्षात येईल की दररोजचा सूर्योदय किंवा सूर्यास्त क्षितिज संदर्भाने एकाच ठिकाणी होत नाही। उदय पावणाऱ्या किंवा अस्तास जाणाऱ्या सूर्यबिंबाची जागा उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे हळूहळू सरकते। काही विचारवंतांच्या मते मकर संक्रांतीच्या दिवशीचे तिळगुळाचे महत्त्व पाहिले तर हा सण सूर्याशी म्हणजेच हिवाळ्याशी निगडित आहे असे वाटते। सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेला असतो तेव्हा म्हणजेच उत्तरायण सुरू होते, तेव्हा आपल्याकडे थंडी असते। त्यामुळे मकर संक्रांतीचा संबंध उत्तरायणाशी आहे, सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशाशी नाही। आजच्या कॅलेंडरनुसार उत्तरायण सुरू झाल्यानंतर सुमारे 23 ते 24 दिवसांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो। त्यामुळे मकर राशीतील सूर्यप्रवेश म्हणजे उत्तरायण दिवस याबाबत विविध मते प्रचलित आहेत। दरवर्षी 21-22 डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या दक्षिण अंशावर लंब रूपात पडतात आणि त्याच दिवसापासून सूर्याचे उत्तरेकडे सरकणे सुरू होते। या उत्तर दिशेतील प्रवासालाच उत्तरायण म्हटलं जातं। हा काळ साधारणपणे पौष ते आषाढ असा असतो। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये उत्तरायणाचा काळ अत्यंत शुभ मानला जातो। महाभारतात भीष्म पितामह यांनी बाणाच्या शय्येवर पडून उत्तरायणाची वाट पाहिली होती आणि त्यानंतरच प्राणत्याग केला असं सांगितलं जातं। या काळात स्नान, दानधर्म आणि नामस्मरण केल्यास 100 पट फळ मिळते अशी देखील श्रद्धा आहे। आता आपण बोलूयात दक्षिणायनाबद्दल। 22 सप्टेंबर ते 22 डिसेंबर पर्यंत सूर्य हा दक्षिण दिशेस सरकतो, ह्यालाच दक्षिणायन म्हटलं जातं। तर मकर संक्रांत हा केवळ एक सण नसून निसर्गाच्या एका मोठ्या बदलाचा, उत्तरायणाच्या सुरुवातीचा एक उत्सव आहे। थंडीपासून संरक्षण मिळावे म्हणून या काळात तिळगुळाचे पौष्टिक पदार्थ आणि काळे कपडे वापरले जातात, हे तर आपल्याला माहीतच आहे। या सणाचे भौगोलिक आणि धार्मिक महत्त्व जाणून घेऊन चला आपणही हा सण उत्साहाने साजरा करूयात। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला।